पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारचं एक मोठं पाऊल पाहायला मिळतंय। महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना 7 ते 10 दिवसात शिक्षा करण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे। पश्चिम बंगाल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात नवीन विधेयक आणलं जाणार आहे। 2 सप्टेंबरपासून पश्चिम बंगाल विधानसभेचं विशेष अधिवेशन असणार आहे, तर 3 सप्टेंबरला हे विधेयक मांडलं जाईल। ममता बॅनर्जी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत नव्या विधेयकाला मंजुरी मिळणार आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, अत्यंत महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल ममता बॅनर्जी सरकारचं। जे प्रकरण घडलं होतं कोलकात्यामध्ये, त्यानंतर आता ही राजकीय खेळी म्हणायची का? अगदी ही राजकीय खेळी आहे भाजपला रोखण्यासाठी, आणि ममता सरकारला देखील माहिती आहे की अशा पद्धतीने जर विधेयक आणलं तर त्याला राष्ट्रपती आणि केंद्र सरकारकडनं मंजुरी मिळताना अनेक अडचणीला सामोरं जावं लागेल। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र सरकारने देखील एक शक्ती विधेयक पारित केलं होतं आणि ते आता केंद्राकडे सहीसाठी पाठवलेलं, ते अद्यापर्यंत पारित झालेलं नाहीये। जेव्हा जेव्हा महिला अत्याचाराचा प्रश्न राज्यामध्ये निर्माण होतो तेव्हा उद्धव ठाकरे असो किंवा महाविकास आघाडी सरकारचे नेते असो, हे विधेयक पारित करा असं सातत्याने सांगितलं जातं। पण मात्र आपल्याकडे एक न्यायाचं तत्व आहे, 100 गुन्हेगार सुटले तरी एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये। याच न्यायाच्या तत्वानुसार 7 दिवसामध्ये एखाद्या आरोपीला शिक्षा होणं, त्याला पूर्ण त्याची बाजू मांडण्याचा अधिकार मिळणं, हे कुठेतरी न्यायाच्या तत्वामध्ये बसणार नाहीये। मात्र ममता सरकार हे विधेयक पारित केल्यानंतर केंद्र सरकारवरती दबाव आणणार की तुम्ही देखील देशामध्ये अशा प्रकारचं विधेयक आणण्यासाठी प्रयत्न करा आणि या विधेयकाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी म्हणून ममता स्वतः आंदोलन करणार आहे। त्यामुळे आता एकीकडे बीजेपीचं या सगळ्या प्रकरणामध्ये सुरू असलेलं आंदोलन, आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर ममता जेव्हा हे विधेयक पारित होईल तर या विधेयकाच्या माध्यमातून भाजपवरती दबाव आणण्यासाठी या विधेयकाचा वापर करणार आहे। एकंदरीत महिला अत्याचाराचं प्रकरण हे अत्यंत संवेदनशील आहे, मात्र त्याचं ज्या पद्धतीने राजकारण होत आहे ते पाहता आगामी काळामध्ये ममता विरुद्ध भाजप असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी खरं आहे शिवाजी। खरं तर ममता यांच्या या नव्या राजकीय खेळीला भाजप कशा प्रकारे टॅकल करणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।